मित्र आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की भायखळ्याला एक प्राणी संग्रहालय आहे. त्याचं नाव आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान. आणि या उद्यानाला पूर्वी असं म्हटलं जायचं राणीची बाग. आजही अनेक जुनी जाणती लोक किंवा आजही मुंबईकर जे आहेत या उद्यानाला राणीची बाग असं म्हणतात. आणि याच्यामध्ये मुंबईच्या महापौरांचा बंगला आहे, जो आधी शिवाजी पार्कला होता. आणि शिवाजी पार्कच्या बंगल्याचं जे काही रूपांतर आहे ते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये करण्यात आल्यानंतर महापौरांच्या राहण्याची व्यवस्था भायखळ्याला करण्यात आली. पण आता हे जे निवासस्थान आहे हे जणू काही कोट्यवधी रुपये गिळायला लागलंय का? या निवासस्थानासाठी किंवा या निवासस्थानाच्या खाली असं काही एखादा खंदक खोदलाय का की ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये टाकल्याशिवाय मुंबईच्या महापौरांना झोप लागत नाही? असं काही घडतंय का? आणि एरवी भाजपचे नेते, भाजपचे केंद्रीय नेते असं म्हणतात की आपल्याला VIP कल्चर नकोय, कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी करदात्यांच्या पैशामध्ये आपल्या गोष्टी झाल्या पाहिजेत, असं म्हणणाऱ्या भाजपच्या महापौरांनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे तो पाहिल्यानंतर मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं, असं म्हणायला नकोय माझ्यासारख्या माणसाने, कारण माझं कोकणावर प्रचंड प्रेम आहे. मुंबईच्या महापौर या कोकणची मुलगी आहेत, कोकणची लेक आहे ती, रामेश्वराचे आशीर्वाद आहेत तिला. पण त्यांना काय झालंय हेच कळेनासं झालंय. अनेक माध्यमं किंवा त्यातले प्रतिनिधी रोज ठरवतात की महापौरांच्याकडे होता होई तेवढं दुर्लक्ष करायचं, पण त्यांनी जो काही गोंधळ घालायला घेतलेला आहे मला वाटत नाही मुंबईच्या महापौर आपला कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांचा नेमका गोंधळ काय आहे तेच मी तुम्हाला सांगणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त. नेहमीप्रमाणे आपण बातमी करायची किंवा आपण व्हिडिओ करायचा आणि त्यावर पडसाद हे उमटलेच पाहिजे, अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करतो. आता याच कामातलं एक महत्त्वाचं प्रकरण, एक महत्त्वाचा विषय आहे, ते म्हणजे मुंबईच्या महापौरांचा गोंधळ. मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे या कोकणच्या आहेत, सिंधुदुर्गच्या आहेत, त्या मुंबईकर आहेत, मराठी आहेत, आक्रमक आहेत. आणि त्यामुळेच भाजपने हा आक्रमक चेहरा मुंबईच्या महापौरपदी बसवण्याचा विचार केला. भाजपने नाही, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांची ही फाइंड आहे. आणि त्यांनी हे पहिल्या दिवसापासून ठरवलं की याच महिलेला मुंबईचा महापौर करायचं. आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये केलेल्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका असतील त्यातली पहिल्या 3 मोठ्या चुकांमधली जर एक चूक काय असेल तर रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्याचा त्यांचा निर्णय. आता तो कसा ते मी आपल्याला सांगतो. या मुंबईच्या महापौरांचं जे निवासस्थान आहे हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये आहे. भायखळ्याला हे उद्यान आहे आणि तिथे महापौरांच्या राहण्याचा जो काही बंगला आहे तो तिथे आहे. आता या महापौरांनी महापौर म्हणून ज्या वेळेला जबाबदारी स्वीकारली किंवा पद स्वीकारलं त्याआधी या बंगल्यावर 75 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. आणि इतकी मोठी श्रीमंत महापालिका आहे तर आपण समजू शकतो, नव्या महापौर आहेत, आधी प्रशासक होते, बराच वेळ तिथे कामं झाली नव्हती, अनेक रंगरंगोटी आणि सगळ्या गोष्टी, तर त्यावर 75 लाख रुपये खर्च झाले. आता त्याच्यानंतर त्यावर म्हणजे तीच जी काही कामं केलेली होती 75 लाख रुपयामध्ये मित्र हो, त्यातल्याच बहुतांश कामांचा सहभाग दाखवून एक नवं काम केलं गेलं आणि त्याचा खर्च होता तो मी आपल्याला सांगतो. याचं टेंडरच सगळं आपल्या हातात आहे आणि आपण टेंडर कागदपत्रांशिवाय बोलत नाही आहोत. त्यानंतर स्थायी समितीने ज्या कामाला मंजुरी दिलेली आहे ते आहे सुमारे 3.5 कोटी रुपयांच्या कामाला, नूतनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता हे सगळं झालं. आता हे झाल्यानंतर असं वाटलं होतं की हे सगळं थांबेल इथल्या इथे, पण असं काही झालेलं नाहीये. आता आणखी एक नवीन टेंडर काढण्यात आलेलं आहे. हे फार गमतीशीर टेंडर आहे आणि या टेंडरचं म्हणजे या टेंडरची जी किंमत आहे ती 2.89 कोटी रुपयांची या टेंडरची एकूणच किंमत आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहे ते पण मी आपल्याला सांगतो. आता ह्याच्यावरती हा सगळा घोळ सुरू झाल्यानंतर काय सांगण्यात आलं ते पण आपल्याला सांगतो. असं सांगण्यात आलं की
हे काही महापौरांच्या निवासासाठी केलं जात नाहीये, हे राणीबागेच्या विकासासाठी केलं जातंय. बघा हा, म्हणजे तिथे प्राणी पक्षीही राहतात आणि त्यांच्या विकासासाठी काय केलं जाणार आहे ते पण फार इंटरेस्टिंग आहे. त्या टेंडरमध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे या निविदेच्या शीर्षकातच असं म्हटलंय, अपग्रेडेशन ऑफ प्रिमायसेस ऑफ हेरिटेज बंगलो सिच्युएटेड इन VJBB उद्यान अँड झू. बघा, म्हणजे जे काही सोयी सुविधा याच्यात करायच्या आहेत, या राणीबागेमध्ये जे काही अपग्रेडेशन करायचे आहेत, मुळात या राणीबागेमध्ये महापौरांचा बंगला आहे आणि मग त्याच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्याच्याशी आपला काही संबंध नाही असं महापौरांनी सांगितलंय. कामाचे ॲटम सांगतो मी तुम्हाला, याला ॲटमच म्हणतात, म्हणजे या बांधकाम विषयाशी संबंधित निगडीत जी काही गोष्ट असते त्याला ॲटमच म्हणतात. आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सुरक्षा कक्ष, सेवक निवास, कॉन्फरन्स हॉल, पाण्याच्या टाक्या, नॉईज बॅरियर, त्याचप्रमाणे सुरक्षा चौकी, या सगळ्या गोष्टी आहेत. आता मला सांगा, राणीबागेतला वाघ, त्याला आवाजाचा त्रास होतो म्हणून नॉईज बॅरियर लावणार आहेत? किंवा पाण्याच्या टाक्या, हत्ती इतकं पाणी पितो की त्याला जमिनीतल्याही पाण्याच्या टाक्या बनवायच्या आहेत आणि उंचावरच्याही पाण्याच्या टाक्या बनवायच्या आहेत. पेंग्विनला सुरक्षा रक्षक जे ठेवलेले आहेत त्यांना काही पेंग्विनला सुरक्षा रक्षकांची चौकी बनवायची आहे का? म्हणजे मुंबईच्या महापौर काय बोलतायत आणि काय करतायत हेच आता कळेनासं झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी, नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेतला की VIP कल्चर बंद करा, अंबर दिवे गाड्यांवरचे काढून टाका. सगळ्यात पहिल्यांदा जे काही 2-3 लोक देशातून रिॲक्ट झाली त्यापैकीचे एक देवेंद्र फडणवीस होते. देवेंद्र फडणवीसांनी अंबर दिवे काढून टाकले, स्वतःचा जो काही ताफा होता त्याच्यामध्ये कमी करण्याचा निर्णय घेतला आणि होता होईत तो जितकं साधेपणानं राहता येईल इतका प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. आणि कसं आहे की एकदा उच्च विचारसरणी असली की तुम्ही किती साधं राहताय याने काही म्हणजे काही फरकच पडत नाही. तुमच्याकडे ज्ञान काय आहे, तुम्ही वाचता काय, तुम्ही लोकांना देता काय, तुम्ही राज्यातल्या जनतेशी बांधिलकी काय ठेवता, या सगळ्या गोष्टी रितू तावडेंना कधीच असं वाटत नाही की आपण देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं. हे खरं आहे की रितू तावडेंचे गॉडफादर, वन अँड ओनली वन, हे देवेंद्र फडणवीस आहेत. पण आता त्यांना इतका पश्चाताप होत असेल की आपण हे काय ध्यान मुंबईच्या महापौरपदी बसवलेलं आहे. मी जाणीवपूर्वक बोलतोय, हा मुंबईच्या महापौरांचा अपमान वगैरे आता अनेकांना वाटेल तर ते काही कृपया वाटून घेऊ नका. याचं कारण असं आहे की मुंबईच्या रस्त्यांवर जेव्हा तुम्ही चालाल, मुंबईच्या पाणी समस्येकडे जेव्हा तुम्ही बघाल, मुंबईच्या वाहतूक कोंडीकडे ज्या वेळेला तुम्ही बघाल, त्यावेळेला हा जो संताप आहे या व्हिडिओमधला आणि जो काही रोज नवा गोंधळ घातला जातोय, मुंबईच्या महापौरांनी आता या सगळ्या विषयावर एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यावरती त्या काय म्हणाल्यात ते जरा आपण बघूया. तर हे जे 2,89,00,000चं जे काही टेंडर आहे, हे जे काढलेलं आहे हे राणीबाग झूने काढलेलं आहे. कुठेच महापौर बंगला ह्याच्यात आलेला नाहीये. महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे आणि ही हेरिटेज मेंटेनन्सच्या माध्यमातून जर ह्याच्यातून प्रस्ताव असेल तर तो मेयर बंगल्याशी निगडीत आहे. परंतु ह्याला जोडलं गेलं महापौरांच्या बंगल्याला आणि महापौरांनी पुन्हा करण्यासाठी परत ह्याच्यामध्ये अवास्तव पैसे टाकलेत आणि मुळात हे टेंडर परत अजून DL वरती पण आलेले नाहीये स्टँडिंगच्या. तर सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये. हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं, उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही. हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते. तर अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल माझ्या दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत. एक अंदाज द्यायचा तर एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो. खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांच्या 1 लोकसभा मतदारसंघात, त्या पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो. आणि जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे. आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत. तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला
महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार आहात तिथे? याच मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपच्या नेत्यांनी नवीन गाड्या घेण्याचा घाट घातला होता. आता इथे काय होतंय बघा, ही ठाकरेंची जी शिवसेना आहे ना, ही फार बेमालूमपणे सगळ्या गोष्टी बघते, त्याच्यावर प्रतिक्रिया देते आणि नंतर सगळा भडका उडाला की बाजूला होते. आता हे काही फक्त ठाकरेच करत नाहीयेत. सिद्धिविनायक मंदिरामध्ये जेव्हा आता हा जो दान चोरीचा घोटाळा झाला आणि सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षांनी जे काही बाजू मांडली, त्यावेळेला भाजपचे जे लोक आहेत ते एका बाजूला बसून होते. त्यांनी याच्यात उडीच घेतली नाही आणि बैठकीला कोषाध्यक्ष नव्हते, खजिन्यामध्ये चोरी झाली आणि कोषाध्यक्षच दिल्ली दरबारी होते. म्हणजे इथे आता झालंय काय, हे भाजप आणि शिवसेनेचे जे लोक आहेत, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे, यांनी स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःच्या गोष्टींसाठी जे काही सुरू केलेलं आहे ते, मग मुंबईची धुलाई करा, सिद्धिविनायकाच्या दानपेटीची धुलाई करा, महापौर बंगल्यासाठी पैशांची उधळण करा, नव्या गाड्या मागवा, काय चाललंय काय? म्हणजे मुंबईकरांनी जर कधी आपल्या संतापाचा बांध फोडला तर जे काही होईल ना, मुंबईचे नगरसेवक रस्त्यावर फिरणं पण मुश्किल होईल अशी परिस्थिती आहे. आता या रितू तावडेंना हे सगळं करण्याच्या मागे त्या ज्या दिवसापासून आल्या आहेत त्या दिवसापासून त्या कॉन्ट्रोवर्सी करतायत. आता त्या काय म्हणतील की मला कोंडीत पकडण्यासाठी उबाटाचे लोक हे करतायत. पण मला एक सांगा की जर ही निविदा पुन्हा पुन्हा काढली गेली तर एकतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नगरसेवक आहेत ते फार काही महत्त्वाचं काही करतायत असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीची पिसं ही सत्ताधारी भाजपच्या आणि सत्ताधारी शिवसेनेची काढायला हवीत ती काढताना मला कोणीही दिसत नाहीये. तो पक्ष म्हणजे आता किशोरी पेडणेकरांचं थोडंसं स्वप्नभंग झालंय का, आता त्या पुन्हा महापौर होऊ शकल्या नाहीत किंवा खरं तर त्यांना त्यांचं तिकीटच अडचणीत आलेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीच्या गोष्टी करायला हव्यात त्या काही ठाकरेंच्या शिवसेनेलाही जमत नाहीत आणि शिंदेच्या शिवसेनेचे तर इतके वांदे झालेले आहेत की त्यांच्या 29 पैकी 20 नगरसेवकांना आपण कुठे बघायचं आणि कुठे काय करायचं हेच कळत नाही. अमय घोले यांना सुद्धा महत्त्वाच्या पदांवरून उचलण्यात आलेलं आहे. आता एकनाथ शिंदे त्यांच्याशी फार काही संपर्क, तो माझा वेगळा व्हिडिओ मी आणणार आहे. अनेकांना असं वाटेल की मी महापौरांच्याच गोष्टींवर बोलतोय, मुळीच नाही. शिंदेच्या शिवसेनेनं तिथे जो धुमाकूळ घातलाय किंवा जो अनपडपणा त्यांनी सुरू केलेला आहे तो काय आहे ते पण मी आपल्याला सांगणार आहे. पण मुंबईच्या महापौरांकडून जे काही सुरू आहे ते सहन करण्यापलीकडचं आहे. बरं, याच्यात कोण पिचले जात आहे तर अधिकारी पिचले जात आहेत का, तर हे जे संपूर्ण टेंडरचं प्रकरण आहे हे अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करावं लागतं. 75 लाखाची जुनी कामं पुढच्या 3 कोटीमध्ये टाकली. आता या 2.89 कोटींमध्ये म्हणजे हे पण जाईल 3 कोटीच्या आजूबाजूला. हे फक्त टक्केवारीसाठी, कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठी आणि मुंबईकरांचा कर लुबाडण्यासाठी चाललेलं आहे. आपण व्हिडिओ केला त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सज्जड दम दिलेला आहे या सगळ्या लोकांना. पण कोण देवेंद्र, कोण मुख्यमंत्री, ते काय करणार आहेत? मुंबईची महापालिकेची इमारत दगडी आहे, ते येईपर्यंत इथे आम्हाला काही फरक नाही पडत. अशा पद्धतीचं वातावरण हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. आणि जर हे वातावरण असंच सुरू राहिलं तर एक वेळ अशी येईल, मुंबईकर म्हणतील की ठाकरे परवडले, ते कधीतरी पैसे खात होते, पण या भाजपचं जे काही चाललेलं आहे उठता बसता गोष्टी ज्या पद्धतीत आणि वरून काय सोवळेपणा दाखवायचा आहे नाही, ते राणीबागेचं काम आहे. राणीबागेमध्ये मुंबईच्या महाराणीचा जो थाट आहे तो जर आपण बघितला, आता इथे हा जो मार्ग आहे ES पाटणवाला मार्ग, या ES पाटणवाला मार्गावरची वाहतुकीची जी काही रस्त्याची रुंदी आहे ती पण कमी केली गेली का, तर महापौरांकडे येणाऱ्या गाड्यांसाठी तिथे वाहनतळ किंवा पार्किंगची सोय केली गेली. पैसे कोणाचे? महापालिकेचे. महापालिका म्हणजे काय? मुंबईकरांच्या करातून बनलेली संस्था. मग हे सगळं इतका ऐशाराम, इतका राजेशाही थाट, इतकी सगळी राणी सरकारची व्यवस्था ही कशासाठी आहे? देवेंद्र फडणवीसांना हेच अभिप्रेत होतं का? सांगायला भाजपचे लोक सांगतायत नाही, स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग आम्ही थांबवलंय की नाही याच्यावरचाही माझा व्हिडिओ येणार आहे. पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे असे ग्रस्त आहेत की
चुका होत असतात. आपण मानवी अवतारात आहोत, तर चुका होऊ शकतात, त्रुटी राहू शकतात, पण त्या दुरुस्त करण्याची संधी वारंवार मिळून सुद्धा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याकडे वारंवार समजावणीच्या सुरात सांगून सुद्धा जर महापौरांना समजून घ्यायचं नसेल, तर मग मात्र मुंबईकरांना एकच म्हणावंसं वाटतंय, राणीच्या बागेत मुंबईच्या नव्हे तर भाजपच्या महाराणीचा थाट. आणि मग तो थाट बघण्यासाठी आता मुंबईकरांना राणीबागेच्या नंतर महापौर बंगल्यामध्ये जावं लागणार आहे का? कारण राणीचा थाट असा आलिशान आहे, तो बघून कोणी एकेकाळी ब्रिटिशांचं राज्य होतं मुंबईवर, त्यांच्याकडे एक राणी होती, आता हा दुसरा राणीचा थाट मुंबईकरांच्या नशिबी येणार आहे का? तुम्हीच मला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला शोध हा मुंबईकरांना पूर्ण चक्रावून टाकणार आहे का? मुंबईच्या महापौरांच्या फक्त एकट्या व्यक्तीच्या निवासस्थानावर आणि त्याच्या आजूबाजूच्या भोवतालावर कोट्यवधी रुपयांची होणारी उधळण ही भाजपला, मुंबईच्या भाजपला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अभिप्रेत आहे का? आणि ठाकरेंची शिवसेना याच्यावरती जे काही बोलते ते मनापासून बोलते की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं ठाकरेंचं चालू आहे? असा प्रश्न आपल्याला मुंबईत पाहायला मिळतोय. मित्र हो, इथे कोणत्याही व्यक्तीचं, संघटनेचं, संस्थेचं प्रतिमा हनन करण्याची आपला प्रयत्नही नाही आणि ती आपली इच्छाही नाही आहे. पण जे काही चाललंय ते इतकं भयंकर आहे. अवघ्या 6-7 महिन्यामध्ये भाजपने स्वतःची जी काही बदनामी या महापौरांच्या माध्यमातून, सभागृह नेत्यांच्या माध्यमातून, मुंबई पालिकेतल्या भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून करून घेतलेली आहे, ते पाहिल्यानंतर अक्षरशः मुंबई भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांनी लावलेल्या शोधाची कीव करावीशी वाटते. या सगळ्यावर आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला जरूर लिहून कळवा. आणि असेच काही थेट, अचूक, बोल्ड, बिनधास्त व्हिडिओ बघण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.